तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टी शिक्षक पात्रता भरती महाराष्ट्राची जी 28 जून 2026 रोजी होणार आहे त्यासाठी काही महत्त्वाचे जीकेचे वन लाइनर प्रश्न घेऊन आलेलो आहेत। याचा तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये फायदा होईल। हे मागील प्रश्न परीक्षेत विचारण्यात आलेले, त्याच्यामुळे ह्याची रिव्हिजन करा। तर प्रश्न क्रमांक 1 आहे, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी आणि केव्हा केली? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 मध्ये सत्यशोधक समाजाची स्थापना केली होती। प्रश्न क्रमांक 2 आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन कोठे भरले होते? तर उत्तर आहे मुंबई येथे 1885 मध्ये। प्रश्न क्रमांक 3 आहे, केसरी व मराठा ही वृत्तपत्रे कोणी सुरू केली? तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केलेली होती। हे प्रश्न तुम्हाला शिक्षक भरतीसाठी अतिशय महत्त्वाचे आहे, याच्याने नक्कीच तुम्हाला फायदा होणार आहे। प्रश्न क्रमांक 4 आहे, महात्मा गांधीजींचे राजकीय गुरु कोण होते? तर गोपाळ कृष्ण गोखले हे महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते। प्रश्न क्रमांक 5, आझाद हिंद सेनेची स्थापना कोणी केली होती? तर रासबिहारी बोस नेतृत्व नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले। प्रश्न क्रमांक इथे याचं जे आहे ना, तर आनंद हिंद सेनेची स्थापना ही रासबिहारी बोस यांनी केले, पण याचं जे नेतृत्व होतं ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी केले होते। प्रश्न क्रमांक 6, भारताचे लोह पुरुष म्हणून कोणाला ओळखले जाते? सरदार वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोह पुरुष म्हणून ओळखले जाते। प्रश्न क्रमांक 7, भारतातील कोणत्या राज्याला सर्वात लांब समुद्रकिनारा लाभला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ते गुजरात येथे सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला आहे आणि महाराष्ट्राला 720 किलोमीटर लाभला आहे। प्रश्न क्रमांक 8, जगातील सर्वात मोठे नदीचे बेट कोणते व ते कोणत्या नदीवर आहे? तर जगातील सर्वात मोठे बेट हे जे की आहे माजुली बेट आणि हे ब्रह्मपुत्रा नदी येथे आहे, आसाम। प्रश्न क्रमांक 9, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते व त्याची उंची किती? तर सर्वाधिक उंच शिखर हे कळसुबाई आहे आणि त्याची उंची आहे ती 1646 मीटर आणि ते अहमदनगर नाशिक येथे सीमा आहे त्याच्या। प्रश्न क्रमांक 10, भारतातील सर्वात मोठे गोड्या पाण्याचे सरोवर कोणते आहे? तर उलर सरोवर आहे, जे की जम्मू आणि काश्मीर येथे आहे। प्रश्न क्रमांक 11 आहे, प्रसिद्ध हिराकूड धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे? तर महानदी, ओडिशा येथे। प्रश्न क्रमांक 12, चिपको आंदोलन हे प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे? तर चिपको आंदोलन प्रामुख्याने वृक्षतोड रोखणे आणि पर्यावरण संवर्धन सुंदरलाल बहुगुणा यांच्या अध्यक्षतेखाली। प्रश्न क्रमांक 13 आहे, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 जून। प्रश्न क्रमांक 14 आहे, भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतीय राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष होते। आपण बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आणि शिवाजी महाराज यांच्यावर देखील अत्यंत महत्त्वाचे असे प्रश्नाचा व्हिडिओ बनवलेला आहे, चॅनलवर अपलोडेड आहे, एकदा जाऊन चेक करा। कारण की इतिहासामध्ये टीमध्ये ऑब्व्हियसली शिक्षक पात्रता भरते, त्याच्यामध्ये हे सगळेच प्रश्न महत्त्वाचे ठरणार आहेत। प्रश्न क्रमांक 15 आहे, भारतीय संविधान सभेने राष्ट्रीय ध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947। प्रश्न क्रमांक 16 आहे, भारताच्या राष्ट्रपतींना पद व गोपनीयतेची शपथ कोण देतात? तर भारताचे सरन्यायाधीश देतात। प्रश्न क्रमांक 17 आहे, राज्यघटनेतील कोणते कलम शिक्षणाचा अधिकार RT प्रदान करते? तर कलम 21A। तर RT ही जी योजना आहे ही ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश शाळेत शिकायचे असते, त्यांना काही कारणास्तव पैशामुळे शिकता येत नाही, त्यांच्यासाठी इंग्लिश शाळेमध्ये RT ही योजना, राईट टू एज्युकेट, यासाठी ही योजना काढण्यात आलेली आहे। प्रश्न क्रमांक 18 आहे, माहितीचा अधिकार RTI भारतात कधी लागू झाला? तर याचं जे योग्य उत्तर आहे ते इथे ऑप्शन नाही दिलेले आहेत मी, वन लाइनर क्वेश्चन आहे। त्याचं योग्य उत्तर आहे ते 12 ऑक्टोबर 2005 रोजी RTIचा कायदा लागू करण्यात आलेला होता। प्रश्न क्रमांक 19 आहे, संविधानातील कितव्या घटना दुरुस्तीनुसार मतदानाचे वय 21 वर्षवरून 18 वर्षे करण्यात आले? तर याचं योग्य उत्तर आहे ते 31वी घटना दुरुस्ती, जी की 1989 येथे मध्ये होती।
प्रश्न क्रमांक 20 आहे, मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? तर यकृत, लिव्हर. प्रश्न क्रमांक 21, कोणत्या जीवनसत्वाच्या अभावामुळे रातआंधळेपणा, नाईट ब्लाइंडनेस हा आजार होतो? तर जीवनसत्व अ, व्हिटॅमिन ए मुळे. प्रश्न क्रमांक 22, पाण्याचे रसायन सूत्र, केमिकल फॉर्म्युला काय आहे? त्याचं जे योग्य उत्तर आहे ते H2O आहे. प्रश्न क्रमांक 23, रक्ताचा लाल रंग कशामुळे होतो? तर हिमोग्लोबिन यामुळे रक्ताचा लाल रंग होतो. प्रश्न क्रमांक 24, विमानाचा शोध कोणी लावला? तर राईट ब्रदर्स. प्रश्न क्रमांक 25, ब्लिचिंग पावडरचे रासायनिक नाव काय आहे? तर याचं योग्य उत्तर आहे ते कॅल्शियम हायपोक्लोराइट. हे कॅल्शियमचे हे ब्लिचिंग पावडरचे रासायनिक सूत्र आहे. प्रश्न क्रमांक 26 आहे, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? तर यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री होते. प्रश्न क्रमांक 27, अजिंठा व वेरूळच्या प्रसिद्ध लेण्या महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहेत? तर छत्रपती संभाजीनगर आणि याचे पूर्वीचे नाव औरंगाबाद होते. प्रश्न क्रमांक 28 आहे, महाराष्ट्राचा राज्य प्राणी कोणता आहे? तर शेकरू मोठी कार हा महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे. प्रश्न क्रमांक 29, छेराव हा बांबू डान्स भारतातील कोणत्या राज्याचा प्रसिद्ध लोकनृत्य प्रकार आहे? तर मिझोराम. प्रश्न क्रमांक 30 आहे, भारतात पहिली रेल्वे कधी व कोठे धावली? तर भारतातील पहिली रेल्वे ही 16 एप्रिल 1853 रोजी धावली आणि ती मुंबई ते ठाणे यांदरम्यान धावली होती. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. हे TET महाराष्ट्र शिक्षक पात्रता भरती 2026 जे की 28 जून 2026ला जो पेपर होणार आहे त्यासाठी अतिशय महत्त्वाचे GK वन लायनर आहे, जे की तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे शिक्षक बनण्यासाठी. आणि प्रत्येक शिक्षकांसाठी आता TET ही गरजेचीच झालेली आहे, त्याच्यामुळेच हे प्रश्नाचा सराव करा. अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ आणि तलाठी भरतीचे काही पाहिजे असेल तर मला